इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे काल 4 वाजता 21 वर्षीय तरुणीचं अपहरण झालं होतं। जे अपहरण झालं होतं त्या घटनास्थळावरती आपण आहोत। भिगवणमधील ही जी मुख्य बाजारपेठ आहे येथून त्या मुलीचं अपहरण झालं होतं। आई आणि भावाला मारहाण करून त्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं। त्यानंतर जे भिगवण शहर आहे येथे मोठ्या प्रमाणात जमाव जमला आणि हा जमाव थेट पोलीस स्टेशन येथे गेला। पोलीस स्टेशन येथून हा जमाव संध्याकाळी पुणे सोलापूर हायवे महामार्गावरती आला आणि काही काळ या जमावाने रस्ता रोको देखील केलं। रस्ता रोको केल्यानंतर टायर जाळा, त्यानंतर जो वाहने आहेत यांना देखील काही काळ थांबावे लागले। रस्ता रोको झाल्यामुळे काही काळ वाहतूक होती ती ठप्प झाली। आज सकाळी हिंदू संघटनांनी भिगवण बंदची हाक देण्यात आलेली आहे। आपण भिगवण बाजारपेठ आहे या मुख्य ठिकाणी आहोत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, परंतु आज बंदची हाक दिल्याने जे दुकाने आहेत, गाळे आहेत हे पूर्णतः बंद आहेत। पोलिसांनी देखील या घटनेचा लवकरात लवकर तपास लावणार असं सांगितलेलं आहे आणि मोठा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील भिगवण येथे लावण्यात आलेला आहे। एकंदरीतच ही घटना काल 4 वाजता घडलेली आहे आणि आज संध्याकाळी 4 वाजता जे हिंदू जनआक्रोश निषेध मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चासाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम थोपटे उपस्थिती लावणार आहेत, परंतु पोलिसांच्या वतीने या मोर्चाला परवानगी आहे ती नाकारण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने आज सकाळी मोठ्या प्रमाणात भिगवण येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि ह्या घटनेचा लवकरात लवकर तपास लावण्यात येईल असं देखील पोलिसांच्या वतीने आश्वासन देण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन कृष्णासह मी दीपक कापरे, TV9 मराठी, भिगवण, इंदापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।